पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलाय। हडपसरमध्ये पहाटे 3 पासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे, तर शिवसेना पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे शिवसेनेचा। सकाळीच पुणेकरांचे मात्र मोठे हाल होण्याची शक्यता आहे, कारण पहाटेपासूनच पीएमपीएमएलच्या बसच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। 3 वाजल्यापासून हे कर्मचारी संपावर असल्याची माहिती समोर येते। तर वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलेला आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेकडून सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। त्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे, कारण सकाळी पुणेकर आपापल्या कामासाठी निघत असतात। बरेचसे पुणेकर हे पीएमपीएमएलला प्रवास करतात, मात्र त्यांना आज ही गाडी मिळू शकणार नाही, कारण पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। पहाटे 3 वाजल्यापासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे, तर त्यांच्या आता मागण्या मान्य होणार का ते बघावं लागणार आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। पुणेकर जे आता पीएमपीएमएलच्या बसना आपल्या जॉबच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी घरातून निघणार असतील, त्यांनी ही बातमी बघणं महत्त्वाचं आहे, कारण पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे। पहाटेपासूनच त्यांचं हे आंदोलन सुरू झालंय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? पीएमएलचे कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारताना दिसत आहेत, नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या आणि पुणेकरांची स्थिती काय आहे? सध्या काय चित्र दिसतंय पुण्यात? फार सध्या या बेमुदत आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। काही पीएमपीएमएल या सध्या रस्त्यावर धावत नाहीये। हडपसर मधला जो गाडीतळ आहे या ठिकाणावरून खरं तर या बेमुदत उपोषणाला मध्यरात्रीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष असलेले प्रमोद नाना भानगिरे यांची जी कृती समिती आहे, या कृती समितीने खरं तर हा बेमुदत आंदोलनाचा इशारा याआधी सुद्धा दिलेला होता। 7वा वेतन आयोग असेल, त्याचबरोबर 6 वर्षापासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करावे अशा मागण्या घेऊन खरं तर आज यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मात्र या आंदोलनामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम झालेला आहे, कारण की नोकरीला जाणारे चाकरमानी असतील, त्याचबरोबर शालेय विद्यार्थी असतील जे पीएमपीएमएल मधून दररोज प्रवास करतात, त्यांना मात्र हडपसर भागामध्ये काहीशा अडचणींना सामोरं जावं लागतं आणि याचा परिणाम दिवसभरामध्ये कसा होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पीएमपीएमएल प्रशासनाकडून या उपोषणकर्त्यांशी काही संवाद साधला जाईल का आणि त्यावर तोडगा काढला जाईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण मध्यरात्री हा संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे सकाळच्या सत्रात काहीसा परिणाम आहे तो हडपसर भागामध्ये आपल्याला पीएमपीएमएलच्या वाहतुकीवर झालेला दिसतोय। निश्चितच अमोल, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।